बजेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मध्येही तुम्ही बघाल रस्त्यांकडे जास्त लक्ष देण्यात आलंय। जवळजवळ 23,000 किलोमीटरचे रस्ते आणि पूल बांधण्यात येतील अशा योजना आहे आणि जुने जे प्रकल्प आहेत तेही तिसऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये पूर्ण करता येईल। असं म्हणतात जिथे रस्ता जातो त्याच्या मागे विकास येतो आणि हाच धागा पकडून जास्तीत जास्त रस्त्यांचा विकास कसा होईल आहे। इव्हन जिथे 1000 पेक्षा जास्त लोक आहे त्या गावांना सुद्धा कॉन्क्रीट करण्यात येईल आहे। याच्या मागची मानसिकता अगदी स्पष्ट आहे की रस्त्याचा विकास होईल आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास होईल आहे, तर विकास हा तिथपर्यंत पोहोचेल आहे आणि म्हणूनच इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त भर आहे आणि तो असायलाच हवा याच्यामध्ये काही शंका नाही। माझ्या मते समाजातील प्रत्येक घटक प्रत्येक वर्ग यांना टच करणारा हा बजेट आहे आणि एक आर्थिक शिस्त असलेला आणि कुठल्याही नवीन घोषणा न करता ज्या जुन्या योजना आहेत त्याच कशा चांगल्या पुढे जातील आहे आणि एक नियोजितपणे कसं काय सर्व वातावरण तुम्हाला समतोल साधता येईल आहे याचा एक प्रामाणिक प्रयत्न या बजेटमध्ये झालेला दिसतोय आणि ज्या काही घोषणा यावेळेस झाल्या इन्फ्रास्ट्रक्चर असो किंवा पर्यावरण असो किंवा पर्यटन असो शेती असो सगळ्या बाबतीमध्ये एक चांगला विचार केलेला दिसतोय आणि याचप्रमाणे जर महाराष्ट्राच्या प्रगतीची गती चालत राहिली तर नक्कीच हे राष्ट्र समोर जाईल आहे आणि 2047 पर्यंत आपल्याला जे काही उद्दिष्ट गाठायचं आहे ते पूर्ण होईल आहे असं मला अगदी निसंकोचपणे वाटतंय।